नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवर या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या लाडक्या एबीपी माझाच्या झिरो आवर या नव्या कोऱ्या शो मध्ये आपण देशातील, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या सांगतो, त्यांच्यावर प्रश्नही विचारतो. सोशल मीडियावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियांमधील काही निवडक प्रतिक्रियांना झिरो आवर स्थानही देतो, तेव्हा व्यक्त होत रहा. सुरुवात करूया झिरो आवर मधील आजच्या पहिल्या महत्त्वाच्या विषयाला. विषय अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं लाल किल्ल्यावरील भाषण. 10 वर्षांपूर्वी त्यांनी पहिल्यांदा देशाला संबोधन केलं. त्यावेळी त्यांनी स्वतःला प्रधान सेवक म्हणून घेतलं होतं. आज त्यांनी देशातील जनतेला मेरे परिवारजन असं संबोधलं. परिवारजन म्हणजे कुटुंबातील सदस्य. वरवर दिसायला हे अतिशय सहज, साधं, सोपं वाटत असलं तरी ते तसं असण्याची शक्यता अतिशय धूसर आहे हे आपल्याला माहिती आहे. कारण लोकसभा निवडणूक 6 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. आपल्या 1.5 तासाच्या भाषणात त्यांनी 51 वेळा मेरे परिवारजन हा शब्द उच्चारला. भ्रष्टाचार, तुष्टीकरणासोबतच त्यांनी भाषणात परिवारवाद म्हणजेच घराणेशाहीवर भरपूर टीका केली. म्हणजे एकीकडे काही राजकारणी फक्त आपल्या परिवाराचाच विचार करतात, त्यासाठीच भ्रष्टाचार करतात, त्यासाठीच मतांचं राजकारण, तुष्टीकरण करतात हे सांगायचा त्यांनी प्रयत्न केला. आणि त्याचवेळी आपल्यासाठी सारा देश हाच परिवार आहे आणि आपण जे काही केलंय ते ह्या परिवारजनांसाठीच करतोय हे मोदींनी अधोरेखित केलं. आणि ह्याच विषयावर आपण आज प्रश्न विचारला होता. जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, मजबूत लोकशाहीसाठी परिवारवादापासून मुक्ती गरजेची या पंतप्रधान मोदींच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. लाल किल्ल्यावरून मणिपूरच्या घटनांचा निसंदिग्ध शब्दात उल्लेख करत पंतप्रधानांनी भूतकाळातील काही चुका सुधारल्या आहेत हे नक्की. महिला सक्षमीकरणाचा मुद्दा असेल, राज्यांना आर्थिक मदत देण्याचा मुद्दा असेल, मध्यम वर्गाचा विचार असेल किंवा विविध विकास योजनांचे फायदे सांगणे असेल, पंतप्रधानांच्या या भाषणाचा अर्थ, अन्वयार्थ समजून घेण्याचा प्रयत्न आपण करणारच आहोत. पण त्याआधी या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे आणि त्यावर उमटलेले प्रतिसाद पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन करण्याची पंतप्रधान मोदींची ही 10वी वेळ होती. भ्रष्टाचार, घराणेशाही आणि तुष्टीकरण या देशासाठी 3 वाईट गोष्टी असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांचा रोख हा काँग्रेस आणि विरोधी पक्षांकडे होता असं जाणकारांना वाटतंय. आज मेरे देश के लोकतंत्र में एक ऐसी विकृति आई है जो कभी भारत के लोकतंत्र को मजबूती नहीं दे सकती. और वो क्या है बीमारी? परिवारवादी पार्टियां. और उनका तो मंत्र क्या है? पार्टी ऑफ द फैमिली, बाय द फैमिली एंड फॉर द फैमिली. परिवारवाद और भाई भतीजावाद प्रतिभाओं के दुश्मन होते हैं, योग्यता को नकारते हैं, सामर्थ्य को स्वीकार नहीं करते हैं. और इसलिए परिवारवाद इस देश के लोकतंत्र की मजबूती के लिए उसकी मुक्ती जरूरी है. पंतप्रधान मोदींच्या भाषणात महिलांना घातलेली साथ सुद्धा स्पष्ट ऐकू येत होती. ग्रामीण भागातील महिला बचत गटांसोबत असलेल्या 10 कोटी महिलांचा दीदी असा उल्लेख त्यांनी केला. महिला बचत गटातील 2 कोटी दीदींना लखपती बनवण्याचं स्वप्न त्यांनी देशासमोर मांडलं. मेरे प्यारे परिवारजनों, आज 10 करोड़ महिलाएं विमेन सेल्फ हेल्प में जुड़ी हुई है. और विमेन सेल्फ हेल्प ग्रुप के साथ आप गांव में जाएंगे तो आपको बैंक वाली दीदी मिलेगी, आपको आंगनवाड़ी वाली दीदी मिलेगी, आपको दवाई देने वाली दीदी मिलेगी. और अब मेरा सपना है 2 करोड़ लखपति दीदी बनाने का. गांव में 2 करोड़ लखपति दीदी.
स्वातंत्र्य दिनाचं संबोधन होतं की निवडणूक प्रचाराचं भाषण असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला. पंतप्रधानांच्या भाषणातील घराणेशाहीच्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिलं. करप्शन बद्दल असंख्य असेही घटक बघितले ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेले आहेत अनेक राज्यांमधून, आणि अनेक अशी उदाहरणं मी तुम्हाला सांगू शकते देशामध्ये पार्लमेंटमध्ये जे कधी ह्या बाजूला होते आणि त्यांच्यावर केसेस आल्या होत्या. असे आरोप भारतीय जनता पक्षानेच केले होते आणि आज ते भारतीय जनता पक्षामध्ये आहेत. त्याच्यामुळे नक्की करप्शन आणि घराणेशाही याच्यामध्ये संभ्रम काय आहे भारतीय जनता पक्षाच्या किंवा केंद्र सरकारच्या मनामध्ये हे काही स्पष्टता येत नाहीये त्याच्यात. आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे भाषण केल्याची टीका विरोधी पक्षांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तर मोदींसाठी एक भविष्यवाणीही करून टाकली. तो अगले साल फिर झंडा फहलाएंगे, अपने घर के ऊपर फहलाएंगे. तो अगले साल फिर झंडा फहलाएंगे, अपने घर के ऊपर फहलाएंगे. देशातील जनतेनं गेली 10 वर्ष केंद्रात स्थिर आणि मजबूत सरकार निवडून दिलं असं पंतप्रधान म्हणाले. यासाठी त्यांनी लोकांचं अभिनंदनही केलं. 1.5 तासाच्या आपल्या भाषणात पंतप्रधानांनी आपल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर ठेवला. सामान्य जनतेला साधही घातली आणि नाव न घेता विरोधकांवर टीकाही केली. याचे पडसाद काही काळ तरी उमटत राहतील हे नक्की. 0 अवरसाठी ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणाबाबत नेत्यांनीच नाही तर आपण सुद्धा भरभरून प्रतिक्रिया दिल्यात. त्यातील काही निवडक प्रतिक्रियांवर नजर टाकूयात. जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आपला आजचा प्रश्न होता, मजबूत लोकशाहीसाठी परिवारवादापासून मुक्ती गरजेची आहे का? या पंतप्रधान मोदींच्या मताशी आपण सहमत आहात का? यूट्यूबवरून सलीम तांबोळींचं म्हणणं आहे, परिवारवाद चालूच राहणार कारण तो सगळ्या पक्षात आहे. लहू देशमुख अशोक पाळंदे यूट्यूबवरून फक्त परिवारवादापासून नाही तर हुकुमशाहीपासून सुद्धा देशाला मुक्ती मिळाली पाहिजे. यूट्यूबवरूनच विद्याधर मुणगेकर यांनी म्हटलंय, जर सर्व भ्रष्टाचारी आणि परिवारवादी भाजपमध्ये गेले तर लोकतंत्र मजबूत होईल का? इंस्टाग्रामवरून शुभम शिंदे यांची प्रतिक्रिया आहे, होय, इतके दिवस देश परिवारवादाने चालत होता. एकदा परिवारवाद मुक्त करून देश कसा चालतो, लोकतंत्र कसे मजबूत होते हे जनता बघेल आणि नंतर निर्णय देईल. इंस्टाग्रामवरूनच मंगेश जाधव यांची प्रतिक्रिया आहे, भाजपा आणि मित्र पक्षात 75% लोक परिवारवादी आहेत. ट्विटरवरून डॉक्टर अभिजित फफाळे, स्वातंत्र्य दिनी सुद्धा दिशाभूल चालू आहे, परिवारवादी घेऊन पक्ष मजबूत करत आहेत. जयेश राजे निंबाळकर, पंतप्रधानांचे आजचं भाषण हे निवडणुकीच्या प्रचार सभेसारखं वाटले, जे देशाला समर्पित न वाटता मतदारांना आकर्षित केल्यासारखे वाटले. आपल्या प्रतिक्रियानंतर आता जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरमध्ये, जिथं 2 महत्त्वाचे नेते याच विषयावर बोलण्यासाठी आपली वाट बघतायत. आपल्याबरोबर आहेत काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री सुनील केदार आणि विद्यमान मंत्री सुधीर मुनगंटीवार, भारतीय जनता पार्टीचे नेते. आपल्या दोघांचेही स्वागत आहे आजच्या आमच्या ह्या शोमध्ये. माझा पहिला प्रश्न सुनीलजी आपल्याला आहे. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. खरं तर आजच्या भाषणावर, पंतप्रधान मोदींच्या आजच्या भाषणावर बरीच टीका होते आणि काँग्रेस त्यात अग्रणी आहे. एकंदरीतच जयराम रमेश यांनी एक मोठं पत्रच काढलंय मोदींच्या भाषणावर टीकेचं. काय म्हणाल? नाही, सर्वप्रथम आपण मला इथे संधी दिली त्याबद्दल मनापासून आभारी आहे. आपल्याला सुद्धा आजच्या ह्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आपल्या माध्यमातून, प्रसार माध्यमातून माझ्या मतदारसंघातल्या शुभेच्छा. आजचं जे भाषण माननीय पंतप्रधानाचं जे ऐकलं आणि आपण जो परिवारवादचा विषय सांगितला, विषय आहे की आजच्या ह्या लाल किल्ल्यावरनं लोकांना एक संदेश द्यायचा विषय असतो, पुढची रूपरेषा, लोकांमध्ये विश्वास निर्माण करायचा.
हा लाल किल्ला कोणावर टीका टिप्पणी करण्याचा विषय होऊ शकत नाही असं माझं तरी त्या ठिकाणी मत आहे. लाल किल्ला हा देशाचा स्वाभिमानाची जागा आहे. इथून देशाची दिशा, देशाकडे होणारं देशामध्ये प्रगतीचं पाऊल, देशातल्या लोकांच्या त्या ठिकाणी असलेल्या अपेक्षा याच्यावर आधारभूत असलेलं वक्तव्य होणं जास्त गरजेचं आहे असं त्या ठिकाणी मानतो. हा एक पवित्र स्थान आहे. पवित्र स्थानावर टीका टिप्पणी करणं आणि लोकांवर दोषारोपण करणं हे योग्य नाही असं त्या ठिकाणी माझं ठाम मत आहे. सुनीलजी, परिवारवाद हा शब्द काँग्रेसला फार जास्त झोंबलाय असं म्हटलं पाहिजे, कारण खरं तर पक्षाचं नाव घेतलं नाही. मात्र एकीकडे परिवारवाद आणि दुसरीकडे मेरे परिवारजनो असं मोदींनी म्हटलंय. सरिताजी, माझं आपल्याला एवढं सांगणं आहे की परिवारवाद हा काँग्रेसला झोंबल्याचा विषयच नाही. माझा मी पहिल्यांदाच आपल्याला म्हणलं की लाल किल्ला ही अशी जागा आहे, ह्या जागेवरनं टीका टिप्पणी करण्यापेक्षा देशाचे सन्माननीय माननीय पंतप्रधान बोलतात आहे याच्याकडे लोक जास्त त्या ठिकाणी लक्ष देऊन असतात. आणि अशा वेळेस देशाचं एक मोठ्या नेतृत्वानं, ज्या नेतृत्वाच्यामध्ये ह्या देशाचे भवितव्य घडवण्याचं पूर्ण दायित्व आहे, अशा नेत्याकडनं यावेळेस लाल किल्ल्यावरून त्या ठिकाणी 15 ऑगस्टला देशामध्ये होणारी प्रगतीची पुढची वाटचाल आणि ह्या देशाचे असलेले ते प्रश्न याच्यावर वाच्यता आजपर्यंत झालेल्या पंतप्रधानांनी तशा प्रकारचं केलेलं आहे आणि तीच अपेक्षा लोकांना आहे. परिवारवाद म्हटलं तर मग सगळ्याच पक्षाचा परिवारवाद समजा आपण काढला, महाराष्ट्राचा समजा आपण घेतला तर गोपीनाथ मुंडेंपासून सुरू करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी. आणि तिथून मग परिवारवादचा केला तर मग त्या ठिकाणी सगळ्याच अडचण होईल. जे सक्षम असतात, जे कर्तृत्ववान असतात, त्यांना त्या ठिकाणी परिवार असो की नसो ते पुढं निघून जातात. आणि मला असं वाटतं की हा विषय लाल किल्ल्यावरून चर्चा करणं किंवा सांगण्यासारखा नाहीच असं माझं ठाम मत आहे. नक्कीच सुधीर भाऊंकडे मी येते. सुधीर भाऊ, माझा प्रश्न आहे की एकंदरीत जे मत दिसतं आहे ते हे आहे की आजचं पंतप्रधानांचं भाषण हे देशासाठी असणारं भाषण नसून मतदात्यासाठी असणारं भाषण वाटत होतं, निवडणुकीचं भाषण वाटत होतं. अशा पद्धतीचे आरोप होत आहेत, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत. नाही, साधारणतः आवाज येत नाहीये. येतोय सुधीर भाऊ, ऐकायला येतंय. साधारणतः असा आरोप करणारे हे माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देशाची ज्या वेगाने प्रगती होते आहे, विकास होतोय, त्याच्या पोटदुखीच्या कारणाने असं वक्तव्य ते करतात. जर तुम्ही 15 ऑगस्टची सर्व भाषणं या अगोदरच्या पंतप्रधान महोदयांचीही बघितली, जे देशासमोरचे मूलभूत प्रश्न आहे, देशाच्या प्रगतीमध्ये जे प्रश्न स्पीड ब्रेकरचं काम करतात, त्या प्रश्नावर अशीच चर्चा अनेकदा झाली. आज माननीय पंतप्रधान महोदयांनी अमृत महोत्सवी वर्षाचा समारोपीय भाषणामध्ये भ्रष्टाचार या विषयाला विरोध केला, तुष्टीकरणाला विरोध केला, परिवारवादाला विरोध केला. तर हे टीकात्मक आहे असा अर्थ कोणी घेण्याचं कारण नाही. हे टीकात्मक घेण्याचं कारण नाही असं म्हणतात ते सुनील भाऊ. काय म्हणाल? आता याच्यापेक्षा दुसरं काय म्हणावं की सुधीर भाऊ आमचे अत्यंत जवळचे मित्र आहे, अभ्यासू मित्र आहे. मी एवढं सांगू शकतो की आता परिवारवाद हे टीका नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं, स्तुती करायची असं म्हणायचं आपल्याला. परिवारवादातनं त्यांनी काय म्हटलं की देशाची लोकशाहीला हा पोषक विषय होऊ शकत नाही परिवारवाद, असं माननीय पंतप्रधान साहेब बोलले. मग त्याला टीका म्हणायची की त्याला प्रोत्साहन म्हणायचं? खरं तर अनेक विषयांवर पंतप्रधानांनी आज बोललं पाहिजे असं मत सुद्धा काँग्रेस पक्षानं मांडलंय. सुधीर भाऊ, माझा प्रश्न आपल्याला आहे की जयराम रमेश यांचं म्हणणं आहे की आजचं जे भाषण आहे
ते दुर्नीतीचं भाषण आहे, ते खोटं बोललेले आहे, त्यामध्ये अन्यायाचं हे 10 वर्ष आहेत अशा पद्धतीची टीका केली आहे. कोविडबद्दल बोलायला हवं होतं ते बोललेले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. जे जीव गमावले भारतात त्याच्याबद्दल बोलले नाहीत असं म्हटलंय. त्याचबरोबर मणिपूरबद्दल जरी ते बोलत असले, स्त्रियांचं करून जे काही पुढे विकास करायचा आहे त्याबद्दल मोदीजी बोलत असले तरी सुद्धा स्त्रियांचं स्थान हे देशात आज दुय्यम आहे त्यावर बोलले नाहीत. अशा वेगवेगळ्या पद्धतीची टीका पंतप्रधानांच्या भाषणावर आज केलेली आहे. या भाषणावरची टीका ही या देशाच्या राष्ट्रभक्त देशभक्त जनतेची नसून ही टीका करणारे जे लोक आहेत ते सत्तांध लोक आहेत. अमेरिकेमध्ये जाऊन भारताची निंदा करायची, लोकसभेमध्ये माननीय मोदीजींच्या संदर्भामध्ये अतिशय निम्न शब्दामध्ये भाष्य करायचं, मणिपूरच्या संदर्भात भाष्य करताना तोल सुटत भारत मातेची हत्या झाली या शब्दापर्यंत पोहोचायचं, तर सत्तांध लोकांकडून आपण काय अपेक्षा करू शकतो? एका चित्रपटामध्ये कादर खान एक पात्र केलं होतं. त्या कादर खानच्या पात्रासारखंच यांचं भाष्य. जेव्हा लोकसभेत मणिपूरवर आपण चर्चा करू असं आग्रहपूर्वक आवाहन अमित भाईंनी केलं तेव्हा ते स्वीकारायचं नाही. अविश्वास प्रस्ताव दाखल करणाऱ्यांनी मणिपूरच्या बाबतीमध्ये मात्र प्रस्ताव दाखल केला नाही, पण बाहेर जाऊन सरकारला बदनाम करण्यासाठी जीव ओतून काम करायचं, अमेरिकेत जाऊन देशाची निंदा करायची, भारत मातेची हत्या झाली असं म्हणायचं. अरे कोणी माईचा लाल आहे की जो भारत मातेची हत्या करू शकेल? आमची भारत माता मर्दाची खान आहे. हजारो लाखो मर्दांना या भारत मातेने जन्म दिला. सुनील भाऊ, तुम्हाला याच्यावर काही उत्तर द्यायचंय का? राजकारणामध्ये सत्तांध होऊन अशी नाही, निम्न मी आपल्याला सांगतो की हा जो विषय पार्लमेंटच्या भाषणाचा जो विषय काढलेला आहे, मणिपूरच्या विषयावर बोलत असताना मला तेच म्हणायचं की मणिपूरचा विषय बोलत असताना पार्लमेंटमध्ये भाषणं माननीय पंतप्रधानांचे ह्या देशातल्या सगळ्या लोकांनी ऐकलेले आहे, तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे. भारत माताच्या हत्यावर कुठलीही त्या ठिकाणी त्यांचं वाच्यता नाही. आणि मणिपूरचा विषय करत असताना आमच्या ह्या देशातली आपली संस्कृती, आमच्या ह्या देशामध्ये जननीचा आदर या संबंधीचं वाक्यता आणि त्याच्याबद्दल असलेलं भावना, त्याच्याबद्दल असलेलं त्या आपलं विचार हे मांडणं गरजेचं होतं. ते न मांडता आपण त्याला कसं डायल्यूट करता येईल. आणि माननीय पंतप्रधानांचं भाषण आज ऐकत असताना आपण जे आता ऐकलं बरेच लोकांचं, मूळ मुद्द्यापासून वेगळं भाषण होतं. आज या देशामध्ये जे मूळ महत्त्वाचे विषय आहे त्या मुद्द्यावर माननीय पंतप्रधानांनी याच्या अगोदर या देशाला दिलेलं त्या ठिकाणी वाक्य, आपलं त्या ठिकाणी वचन, त्याच्याबद्दल काही सांगाल? सुनील भाऊ, सुधीर भाऊंचं म्हणणं आहे की ही जी प्रतिक्रिया आहे ही सत्तांध प्रतिक्रिया तुम्ही देत आहात. तुमची प्रतिक्रिया सत्तांध आहे असं म्हणणं आहे सुधीर भाऊंचं. सरिताजी, मी ही प्रतिक्रिया देत असताना फार मूलभूत विषयावर सांगतो. मणिपूरच्या विषयावर बोलत असताना आम्ही कुठेतरी ह्या देशामध्ये ज्या वेळेस महिलांवर अत्याचार झाला आहे, मला अजूनही आठवतं निर्भया ज्या विषय कांड झाला होता त्यावेळेससुद्धा देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग साहेब होते. त्यांची प्रतिक्रिया आपण काढून पहा. आणि आपण त्या प्रतिक्रियाला ती देत असताना ते डायल्यूट करायचं, लोकांचं दुसरीकडे विषय सांगायचा, मूळ मुद्द्यापासून दूर लोकांना द्यायचं, ही केविलवाणी प्रकार थांबवला पाहिजे. सत्यता आपण स्वीकारलीच पाहिजे. जोपर्यंत आपण सत्यता स्वीकारणार नाही तोपर्यंत पुढचे नीट पावलं ते दुरुस्तीच्या मार्गी पडू शकत नाही. हा आतापर्यंत त्याच आहे. आणि हे विसरता कामा नये. ह्या देशामध्ये जे 2 महान विषय जे झालेले आहे, मग ते रामायण घ्या की नाही तर महाभारत घ्या, हे दोन्हीची सुरुवात जननीच्या अत्याचाराच्या नंतरच सुरू झालेलं आहे. हे आपल्याला विसरता कामा नये. कारण आपण अशा राष्ट्राचे लोक आहे, आपण हिंदू राष्ट्राचे लोक आहे. आणि हिंदू राष्ट्राच्या लोकांनी याची जाण ठेवली पाहिजे की ज्या वेळेस जननीवर हल्ले झालेले आहेत त्यावेळेस त्या ठिकाणी प्रलय झालाच आहे मोठा. आणि त्याची मोठी किंमत त्यावेळेच्या अहंकाराला त्या ठिकाणी मोजावं लागली आहे.
नक्कीच काय म्हणाल ह्याला, काय म्हणाल सुधीर भाऊ? नाही, मला वाटते त्यांचा गैरसमज झाला आहे की या अगोदर निर्भयाची अशीच घटना होती, राजस्थानमध्ये ही घटना झाल्या. अशा घटनांचं कोणीही राजकारण करत नाही आणि या घटनांच्या आधारावर सत्तेचं स्वप्न पूर्ण होण्याचा विचारही कधीही कोणाच्या मनात शिवत नाही. आमचे सुनील केदारजी माझे अतिशय निकटचे मित्र आहे, एवढे निकटचे मित्र आहे की मी अनेकदा त्यांना व्यक्तिगत भेटीमध्ये सुद्धा नेहमीच आमंत्रण देतो की सुनीलजी, तुम्ही 3 इडियट चित्रपटामध्ये योग्य निर्णय केला नाही तर कसे मागे राहता, तुम्ही जरा निर्णय योग्य करत नाही, असं गमतीत म्हणतो. माझे अतिशय जवळचे मित्र आहे. पण मणिपूरच्या घटनेच्या माध्यमातून जर सुतावरून कोणी सत्ता गाठण्याचा प्रयत्न आणि ते स्वप्न पाहत असेल, महाभारत आणि रामायणाचे दाखले त्यांनी दिले, मग आनंदही झाला. कारण ते ज्या पक्षाचे आहे ते तर रामायणाला काल्पनिक म्हणतात, पण आज मात्र त्यांनी रामायणाचा दाखला झाला, तर एवढ्या मतपरिवर्तनाबद्दल धन्यवाद. किंवा ते अगोदरपासूनच प्रभू रामाला मानत असावेत आणि त्यांच्या सुधीर त्यांना भाऊ, मान्य सुधीर भाऊ, नाहीये, एक मिनिट, त्यांना सुधीर भाऊ, मान्य सुधीर भाऊ, नाहीये. एक मिनिट, सुधीर भाऊ, एक मिनिट, सुधीर भाऊ, माझी विनंती आपल्याला आहे. सुधीर भाऊ, मी ज्या आघाडीच्या महाविकास आघाडी मंत्री असताना मी काँग्रेसचा एकमेव मंत्री होतो जो त्यावेळेच्या सन्माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांसोबत मी अयोध्याला गेलो होतो. म्हणून आपण कृपा करून माझी विनंती आपल्याला अशी आहे की माझी आस्थावर आपण कृपा करून कुठे शंका व्यक्त करू नका. खरं आस्था तर वेगळं, राजकारण वेगळं. आणि म्हणून सुनील माझी भाऊ, आपल्याला एवढी- तुमच्या खरं आस्थेवर तर ही मला चर्चा कधीही अशीच शंका बरीच नाही. लांबू शकते. मी अगदी शेवटचा एक प्रश्न आपल्या दोघांनाही विचारते. सुधीर भाऊ, आज पंतप्रधानांनी सांगितलं की ते पुढच्या वर्षी सुद्धा इथनच भाषण करतील, म्हणजेच निवडणूक जिंकतील. तुमच्याबद्दल माझ्या मनात प्रेम आहे, आदर आहे आणि कुठेही माझ्या मनात शंका नाही. आणि तुम्ही राम भक्तही आहात याचीही जाणीव मला आहे आणि म्हणूनच तुम्ही माझे अतिशय निकटचे मित्रही आहात. पण तुमच्या पक्षाला रामायणच मान्य नव्हतं. सुधीर भाऊ, रामायणाचा मुद्दा आपण आत्ता थोड्या वेळ बाजूला ठेवूया, आजच्या भाषणाकडे परत वळूया. शेवटचा प्रश्न आहे, कारण चर्चा अशी बरीच लांबू शकते. पंतप्रधानांनी आज हेही म्हटलं की पुढच्या वर्षी सुद्धा लाल किल्ल्यावरून तेच भाषण देणार. मात्र खरगेंनी सांगितलं की पुढच्या वर्षीचं ध्वजारोहण ते स्वतःच्या घरी करणार. नाही, ठीक आहे, हे तर आपण 2024च्या 15 ऑगस्टचा दिवस बघू आणि तुम्ही आजचं रेकॉर्ड हे पुन्हा 15 ऑगस्ट 2024ला दाखवा. शेवटी माननीय मोदीजींचा हा आत्मविश्वास, हा जनधन खाते 48 कोटी लोकांना दिल्यावर आलेला आहे. हा विश्वास भारत माता माझी आई डोकं ठेवायला जागा नाही, 3,22,00,000 घरं, 3 कोटीपेक्षा जास्त घरं दिल्यावर आलाय. 44.6 कोटी लोकांना विमा कव्हर दिल्यानंतर आलाय. आयुष्यमान भारत योजनेमध्ये 50 कोटी लोक हे या संदर्भामध्ये जेव्हा आरोग्याच्या दृष्टीने आपण त्यांना कवच दिलं त्यानंतर आलाय. काँग्रेसच्या राज्यातल्या 1 एम्सला 22 एम्स केल्यानंतर आलाय. नॅशनल हायवे 8 किलोमीटर व्हायचे काँग्रेसच्या राज्यात. नक्कीच सुधीर भाऊ, हा आलेख तुम्ही जो वाचता आहात तोही नक्कीच मोठा आहे आणि जनता 2024 मध्ये दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून योग्य तो निर्णय नक्की करेलच. आपण आमच्या बरोबर आजच्या या चर्चेत जॉईन झालात, आपले खूप खूप धन्यवाद. सुनीलजी, आपण आमच्या बरोबर असंच थांबावं ही विनंती मी करेन. पुढच्या विषयात सुद्धा आपल्याशी चर्चा करायची आहे. आपल्या प्रतिक्रियांनंतर आता जाऊयात आपण आजच्या आपल्या पोल बघायला. पोल सेंटरमध्ये आजचा आपला प्रश्न होता, मजबूत लोकशाहीसाठी परिवारवादापासून मुक्ती गरजेची आहे का? यूट्यूबवर एकूण 11,000 मतं आपल्याला पडली होती. त्यात होय हे 54% लोकांनी म्हटलेलं आहे, तर 46% लोकांचं म्हणणं आहे नाही. ट्विटरवर एकूण 2,370 मतं पडली. ट्विटरचा पोल बघूया आपण. होय म्हणणारी मंडळी 45%, नाही म्हणणारी मंडळी 55% आहे. 2024ची लोकसभा निवडणूक कोणत्या मुद्द्यावर लढवली जाऊ शकते याचा अंदाज आजच्या भाषणावरून आपण लावू शकतो.
विरोधकांच्या इंडियाला मोदी कसं काउंटर करणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. मोदींनी आज ज्या पद्धतीनं परिवारजनो या शब्दावर जोर दिलाय ते पाहिलं तर त्या प्रश्नाचं उत्तरही काही प्रमाणात मिळून जातंय. विकास कामं वेगळी आणि निवडणुका जिंकायचं तंत्र एकदम वेगळं आहे. निवडणुका कशा जिंकायच्या हे त्यांना चांगलं माहिती आहे. गुजरातमध्ये सलग 3 वेळा, देशात सलग 2 वेळा जवळपास एक हाती सत्ता त्यांनी भाजपाला मिळवून दिली आहे. आपल्याकडच्या निवडणुका इमोशन्सवर लढवल्या जातात याची जाणीव सुद्धा त्यांना आहे. देशातील 140 कोटी जनतेलाच त्यांनी परिवारजन, कुटुंबातील सदस्य करून टाकलंय. दुसऱ्या टर्ममधील हे त्यांचं शेवटचं भाषण होतं. पण पुढच्या वर्षी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर झेंडा फडकवायला आपणच असू असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. मोदींच्या बदललेल्या रणनीतीचा विरोधी पक्ष कसा सामना करणार यावर 2024ची लढाई किती रंगणार हे ठरेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.